हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी ब्रेक्स झाली आणि अजून कानूनी तर काय उठला नाही, म्हणजे उठला होता परत झोपला तो. त्याचा झोपायचा टाईमच आहे की उठून परत झोपू. म्हणजे जेव्हा आम्ही उठतो तेव्हा तो उठतो, दूध पितो आणि परत झोपतो. मग डायरेक्ट 10 वाजता किंवा 9 वाजता. कानोलीसाठी फुगे अजून आम्ही इथंच लावलेले, कारण त्याला फुगे आवडतात. फुगे पाच पाच खेळतो. सो चलो, माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी. आज मला छोले बनवायचे आणि चपातीच बनवायची, भटुरे वगैरे नाही बनवायचे, चपातीच बनवायची. मीसाठी कांदा टोमॅटो घेतला आहे आणि आमचा जो मसाला होता त्यांनी घरी बनवलेला तो संपलेला आहे. थोडेसे फुटाणे पण टाकते. तर ग्रेव्हीसाठी इथं कांदा परतून घेते, टोमॅटो वगैरे चिरून घेतला, लसूण घेतलाय. आल्याची गेल्याची गोब्याची चिमण्याची साऱ्या जगाची दृष्ट लागू देऊ नको असं म्हणतात. हा, मी आता दृष्ट काढायला शिकलेलो आहे. कारल्याची दृष्ट काढायला लागते ना. मग ट्रायल त्यांच्यावर घेतली. आल्याची गेल्याची वाटसरूची घरच्याची दारच्याची पोरांची लाडक्या पोराची सगळ्यांची दृष्ट काढू. तुझी काढू का? नको, माझी दृष्टच नाही. अहो बाई, दादू दादू कॉल झोपती तू. दादूची झोप झाली आणि दादू आली आता ऊन घ्यायला. ए गुबी, गुबी काय करती, काय करती गुबी? बाई एवढी शॉपिंग केली यांनी की बस. लई शॉपिंग केली. आणि इकडे थांबा ना 2 मिनिटं. पार्सल तर परवापासून आले, पण त्यांना असं झालंय की मी कधी पार्सल ओपन करील. तुमच्यामुळे ते 2 दिवस माझ्याकडे किल्वणी पाहतो. रडत होती ती, लई मोठमोठ्याने रडत होती रात्री. अरे बाबा, एवढे पैसे देऊन मला घेतलं तुम्ही. हा. माझ्याकडे असं म्हणत होते. आता आपण ते ओपन करून बघू. ये कपडे हम ट्राय करके देखते हैं. माझी दादू काय करती? कपडे काकाचे कपडे पाहू बरं का, नाही तर आपणच घालून घेऊ. नहीं ऐसा करते हैं, मैं ट्राय करूंगा फिर तू ट्राय कर, फिर उसको रख देंगे, फिर हम ट्राय करेंगे. इकडे ह्या साईडला घेऊन. पण कानाला थोडे मोठे होतील काका. हा, आपरे होतील. आपरे होती. आपल्याला नाही आवडणार का ते गाणं? आमचे नवीन नवीन ब्रँडेड कपडे राहते. असं काही नाही घालते आम्ही. आमचा ब्रँड वेगळा आहे डायरेक्ट. हो, डायरेक्ट वेगळं. म्हणजे शर्ट घेतले तुम्ही, मला वाटलं टी शर्टच आहे. शर्ट घेतले, शर्ट. जाणार कुठंच नाही बरं का. घरातच घालून बसू आम्ही. हा, थांबा, आत्याची आपण आत्यांची प्रतिक्रिया ऐकू यावर. त्यांनी शॉपिंग केली, आत्यांना कसं वाटतंय? आता तुम्हाला काय वाटतंय? घेतील फक्त घालायचा पत्ता नाही. आपरे झाले का मग मम्मी आपरे झाले मग परत दुसरी घे. असं आहे त्याचं. घालायचं हे युनिक कलर आहे. सबके सब यूनिक है. येस. नाही हे नाही त्यांच्याकडे, हे पण कलर आहे. गाइस, इन सबके लिंक्स मैं दे दूंगा. काना बघा कसा पाहतो. का ना शिकून घे. असंच काना करायचं. राग राग पाहू राहिला. पप्पाला काकालाच घेतले. मला नाही घेतली. मला काही गोड नव्हते लागत का. हा पण वेगळा कलर आहे. अहो काय कपडे हा? नाही का काय. बाबो, का नाही काय? आपण नाही घेत असे एवढे, फक्त आठवड्याला एकच ड्रेस घेतो. डिसेंबर महिन्यात इतकी शॉपिंग झाली ना. हा सेम आहे. वर्षाची नसेल एवढी झाली असं या महिन्यात. छान वाटतोय, थोडासा आपरा वाटतोय. जे की तुम्ही कपाटातल्या ड्रेसला नाव ठेवता ना तसा. हा तो छोटा झाला रे. ओव्हर साइज घेतला होता, तो छोटा झाला. पण छान दिसतोय. कैसा दिख रहा है? बहुत ये अच्छा, शर्ट मुझे कैसा दिख रहा है? एक नंबर, एक नंबर. मस्त आहे. हा, आणि लेबल तसंच राहू दे, छान दिसतं लेबल. कसं वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय? मॉडेल आम्हाला तर छानच दिसतंय तुम्ही. ड्रेस घेतले. छान दिसते ना. हो, आधी आम्हाला वाटलं खूप सगळे ड्रेस घेतले, पण जेव्हा तुम्ही ट्राय केले ना, एक नंबर. दादू पण सांगतोय छान आहे. आणि ट्रस्टेड ब्रँड आहे ना.
मागच्या वर्षी जी साईज घेतली होती तीच साईज अजून पण फिट येते हे बघून पण आनंद झालाय थोडासा. अजून आपण आहे त्याच ट्रस्टेड ब्रँड डिसेंट म्हणजे क्वालिटी. माझा आता डोक्याचा ताण गेलाय. मी वर्षभर आता काही शॉपिंग करायची गरज नाही राहिली. मग असं करायचं तुम्ही वर्षाच्या एंडला शॉपिंग करायची काय करायची ते आणि मग डायरेक्ट तेवढे वर्षभर वर्ष. असं मागच्या वर्षी घेतले होते 4 हा. शर्ट. ते 4 शर्ट एकदम क्वालिटी निघले, अजून त्यांचा कलर गेला नाही, इस्त्री केली का एकदम टॉप क्लास दिसतात. तसेच आता त्याच ब्रँडचे 7 शर्ट घेतले. इस्त्री पण एकदम छान होती त्या शर्टला, पटकन 7 होती. शर्ट. आणि मेन म्हणजे काय आहे, खादीचे आहे ते, हम्म. म्हणजे आपले इंडियन मेड आहे. हम्म. त्याच्यामुळे जास्त टिकाऊ आहे, चांगले दिसतात. भारी वाटतं बघ शर्ट. हा पण कलर भारी वाटला, हा पण मला छान वाटला. सगळे छान आहे. आणि फक्त ब्लॅक रिपीट. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर लिंक हा व्हिडिओवरती लिंक दिसतात ना आपल्या. येस. आणि स्वस्तातले पण आहे सगळे. तुमच्या हसबंडला गिफ्ट करू शकतात, भावांना गिफ्ट करू शकतात, मुलांना गिफ्ट करू शकतात, आम्ही पण हे आमच्या हसबंडला गिफ्ट गिफ्ट केले. गिफ्ट करू शकतात, हो. एक्स बॉयफ्रेंडला गिफ्ट करू काय वरगणी गोळा शकतात. केली. एक्स बॉयफ्रेंडला नाही. एक्स बॉयफ्रेंडला पण गिफ्ट करू शकतो. तो खुश होईल, त्याला काही फरक नाही ही पडणार. सगळी शॉपिंग आम्ही दोघींनी युट्यूब पेमेंट मधून केलेली आहे. अरे लाज वाटत. काय तुमचं काय लाज संबंध काय आहे? त्याच्यात, आम्ही 7 शर्ट गिफ्ट केले दोघींनी मिळून निम्मे निम्मे. गेलंय का खरंच? मग त्या करा पेमेंट केलंय कधी केलं? मी केलंय पेमेंट. कधी मी केलं केलंय नाही का पेमेंट. त्या दिवशी? त्या दिवशी तुमच्या अकाउंटवर पैसे मारले नाही, खोटं नाही. दादू सांग बरं तू. दादू समोर तरी नका बोलू, तेवढं तेलाचं देते. काय दिलंय तुम्ही? मग सगळे पैसे माझ्या अकाउंटवर गेले. पाहिलं किती खोटं बोलते. सगळं कट करून टाकायचं बरं का. जेवढं आपलं आहे ना आम्ही तेवढंच gift ठेवायचं. केलेलं आहे, असं तसं एवढंच ठेवायचं. आपण केलंच आहे मग, आणि खोटं थोडी. नाही हो, मला तुम्ही स्वस्तातले एकदम नवरदेव दिसू राहिले या कपड्यात. स्वस्तातले आणि हे सगळे सातीचे साती मिळून आम्ही घेतलेले 3600 रुपये. आणि थोडा प्राइस वाढवू शकत हा ड्रेस ऐका ना, आता सध्या प्राइस कमी आहे डिसेंबर मंथ मध्ये, कारण मिंत्राचा सेल चालू आहे म्हणून आम्हाला एवढ्यात स्वस्तात भेटलेले. तुम्हाला थोडीशी वाढवा भेटेल, म्हणजे काय 100 रुपये समजा वाढेल त्याच्यातली, पण तरी हा ड्रेस घातला ना तुम्ही, सेल चालू आहे. मग काही हा ड्रेस घातला ना तर आंघोळ केल्यासारखीच वाटते, मग अशी बिना आंघोळीची वाटत होती. तरी लई तरी पण तुम्ही आंघोळ केल्यासारखेच दिसताय. तो शर्ट मला आवडलाय. मला क्लासिक दिसतोय तुझ्यापेक्षा शर्ट. तो शर्ट मला आवडलाय, खूप छान दिसतो. सगळं तुझेच आहे. फक्त मी घालणार कधी कधी. तुझेच आहे. माझी दादू काय करती हा? काना झोपलाय आणि आता कानाची मम्मी तेवढ्या टाईममध्ये रूम आवरून घेते, कारण खूप सगळं त्यांचे बॅग वगैरे तसंच राहिलेलं होतं. आता ते सगळं ठेवून देत आहे. कानाच्या तर ह्या 2 बॅग भरलेल्या आहे अजून, आणि खूप सारा पसारा झाला आहे. आता त्या सगळं लावून देत आहे व्यवस्थित, आणि कपाटात जागा पण करत आहे. माझं सगळं खाली काढून घेते इकडं आणि तिथं कानाचं ठेवते, म्हणजे कसं त्याचं पटपट घेता येईल. हां माझं कधी मध्ये साड्या लागणार आहे ना छान छान, माझ्या येस. ज्या डेलीला लागतील त्यावर काढून ठेवते. हे दोघं पपई कापू राहिले, यांना पपई खायची आहे. आणि हे म्हणत होते की मला पपई कापून दे, पण म्हणलं आता मी फक्त आमच्या लेकराकडे लक्ष देतो. मग ते त्यांच्या मम्मीजवळ जाऊन बसले पपई कापायला. दादूला रेडी केलंय आणि दादू आणि पप्पा चालले आता खेळायला, मॅचिंग होऊन, है ना दादू? मला कळलं होतं तुला तुला कुठे चालली? झोपायचे नाही तुला, झोपायचे नाही तुला. चला खाली चला. चला. आय थिंक 2 दिवसानंतर 2-3 का ना, कधी आला? संडेला ना? नाही सॅटर्डेला. 3 दिवसानंतर फर्स्ट टाइम यांच्या पुढं असा रूममध्ये कॅमेरा घेऊन आले. जोपर्यंत काना नव्हता तोपर्यंत सारखी वरती यायची, सारखा यांच्या समोर कॅमेरा. लोकंसुद्धा म्हणतात काय सारखी नवरे मागं पळती, कारण मला करमत नव्हतं. मग यांच्याकडे यायचे आणि माझ्या ब्लॉगमध्ये जास्त करून हेच असायचे, म्हणजे खाली जेव्हा असायचे तेव्हा आत्या वगैरे आमचं काही काम चालू असेल तेव्हा, तसं तर मग यांच्यासोबत गप्पा मारायची, मग काही पण यांच्यासोबतच ब्लॉग राहायचा. आता कानामुळे मी वरतीच येत नाही एवढी,
एखादा चक्कर राहतो, तो पण मला काही घ्यायचं असलं, काही काम असलं माझं इथं तर, नाही तर मी वरतीच येत नाही. त्यामुळं आता ते जास्त करून ब्लॉगमध्ये पण नाही. चला ना. ठीक आहे, बदलतात लोक. तर कानासाठी बदलले तेव्हा कायच म्हणणार आहे, नाही का? लोक बदलतात. हो बरं का, लोक बदलतात बरं का. चला ना खाली, आम्ही मिस करतोय तुम्हाला. आम्ही तिघंच आहे, तिघं नाही चौघ आहे कानाबाई. तर आज आम्ही चौघं आणि हे एक 5, आम्ही एवढेच जण आहे. कारण आत्या आणि दादा गेले कुठे गावाला गेले ते, कारण दिदींच्या जे आजोबा वारले होते तर त्यांचा उद्या दुष्क्रिया विधी आहे. तर आजच आत्यान ते गेले, त्यामुळं आज आम्ही 5 जणच आहे घरी. तर आता खाली तर मी, दादा, दीदी आणि कानाच होतो. म्हटलं चला यांचं काम झालं की नाही, यांना बघून येऊ एकदा, त्याच्यासाठी वरती आले होते. कानाला नादी लावायचं एक नवीन आयडिया शोधली काका आणि काकीनी. आणि जे ट्रेंडिंग गाणं आहे त्याच्यावरती डान्स करणं. खुश 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 काहीतरी आहे ते. लाव गाणं लाव. आहा. नाचो टम टमाटम. कशी करायची बेबी? खुशवासा खुश खुशवा खुशवासा. लिरिक्स पाठ करावं लागेल ह्या गाण्याची. त्याला रिलीज तेच लिरिक्स काय माहिती. तेच लिरिक्स पाठ करू आपण. कशा अशी बसली बाई. अगवे मम्मी कुठे आहे? मम्मी कुठे आहे? मम्मी दादू मम्मी एकानू मम्मा कुठे आहे बाई? दादूची कान्हा दादूची मम्मा. कान्हा. ओ दिसली दिसली मम्मा दिसली. दादू डिंगचिका 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 डिंगचिका. थोडे बाबा रोड काढले की लगेच डान्स करायचं. डिंगचिका डिंगचिका. दादू कशी डान्स करतो दादू आपण? अशा डिंगचिका डिंगचिका डिंगचिका.